अहो ज्या तुकोबऱ्यांचा अभंग आहे त्या तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये बापाची व्यक्तिरेखा त्या तुकोबऱ्यांनी पार पाडली होती. बापाचं आणि लेकीचं नातं मी तुम्हाला सांगते. बापाचं आणि लेकीचं नातं असं आहे, दोघांची धडं मात्र वेगळी असली तरी दोघांचं काळीज मात्र एक आहे. बापाचं आणि लेकीचं नातं आहे. मग जगतातला बाप कोणत्याही कोपऱ्यात असेल, कोणत्याही देशात असेल, कोणत्याही भाषेतला असेल आणि कोणत्याही राज्यात असेल, पण बापाचं आणि लेकीचं नातं हे असंच आहे. ज्या वेळेस त्या बापाची लेक चिवलेवल्या पावलांनी चालू लागते ना, तो बाप मोठे मोठे स्वप्न त्या लेकीच्या प्रती पाहत असतो. माझी तायडी, मला तिला हे बनवायचं आहे, मला तिला ते करायचं आहे. आणि ज्या वेळेस लेकीच्या मुखामधून पहिला बाबा हा शब्द बाहेर पडतो, स्वर्गाचं सुख त्या बापाला प्राप्त होत असते. साध्या साध्या गोष्टींमध्ये समाधान आहे. अशीच बापाची व्यक्तिरेखा आमच्या जगद्गुरु तुकोबरायांची. जगद्गुरु तुकोबरायांच्या उदरी एक कन्या भागीरथी नाव तिचं. बघा, लक्षपूर्वक ऐका. भागीरथी अत्यंत लहान होती. इवले पावलांनी पळत जायची, देवघरामधल्या चिपळ्या घ्यायची, तुकोबऱ्यांकडे जायची, तुकोबऱ्यांना सांगायची की बाबा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा ना, तो मी ऐकते. इवल्या पावलांनी पळत जायची, खुंटेवरती लटकवलेला विना घ्यायची, बाबांना म्हणायची की बाबा तुम्ही काकडा आरती म्हणा ना, तो मी ऐकते. सतत बाबांच्या पाठीमागे भागीरथी लागणार, बाबा 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 करत फिरणार. भागीरथीचा जन्म अशा पद्धतीने झाला ना, की भागीरथीचं जीवनही अशा पद्धतीने गेलेलं आहे. तुकोबऱ्यांच्या भजनामध्ये, तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये, तुकोबऱ्यांच्या नामस्मरणामध्ये भागीरथीने स्वतःचं जीवन घालवलेलं आहे. एक दिवस असं झालं बघा, लेकीचा अभिमान आपल्या बापाच्या प्रती, बापाचं लेकीचं नातं सांगते. दारामध्ये अनगडशाह नावाचा फकीर आलेला आहे. पुण्याचे नामवंत पिंपरी चिंचवडचे मोरया गोसावी, गणपतीरायाचे भक्त आणि जगद्गुरु तुकोबराय, दोघांची ख्याती चांगली जगभर होती. अनगडशाह म्हणला की दोन कोण असे व्यक्ती आहेत की माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. अहंकार त्याला झाला होता हो. आमचे नामदेव महाराज निर्वाणीची प्रार्थना करतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविक असे. माणसाने कितीही जरी मोठं झालं ना, तरी त्याच्या चित्ताला, अंतःकरणाला अहंकाराचा स्पर्श झालाच नाही पाहिजे. त्याला इतका अहंकार झाला, तो सर्वात प्रथम मोरया गोसावींकडे गेला. मोरया गोसावींना बोलू लागला, दारामध्ये थांबला, भिक्षाम देही मा भूके को रोटी दे. मोरया गोसावी होते हो. मोरया गोसावींनी काय केलं, वाडगभर मोती आणले. अनगडशाह कटोरा घेऊन पुढे उभाच होता. मोत्याच्या गोडाऊन मधून मोती आणले, तो कटोरा अनगडशाहच्या कटोऱ्यामध्ये मोकळा केला, पण त्याचा कटोरा काही भरला नाही. पाहता पाहता दुसरी फेरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, पाचवी झाली, इतक्या फेऱ्या झाल्या तरी त्याचा कटोरा काही भरला नाही. पाहता पाहता मोत्याचं गोडाऊन खाली झालं तरी अनगडशाहचा कटोरा भरला नाही. मोरया गोसावी काय बोलू लागले, हात जोडले, विनंती केली, सांगितलं की स्वामी कदाचित माझ्या भक्तीमध्ये कुठेतरी कमी असेल, कदाचित माझी भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोचत नसेल, म्हणून मी तुम्हाला दान देऊ शकत नाही, मला क्षमा करा. हात जोडले त्या साधकाने, क्षमा मागितली. अनगडशाला इतका अहंकार झाला की आता एक झाला, आता दुसऱ्याकडे जायचे, देहूला प्रस्थान करायचे. देहूला निघून गेला. बापाचं आणि लेकीचं नातं सांगते, लक्षपूर्वक ऐका. आजचा आपला विषय फक्त बाप आहे. जिजाबाई आणि भागीरथी जात्यावरती दळण दळायला बसल्या होत्या. दळण दळायला बसल्याबरोबर अनगडशाह दारामध्ये आला. भिक्षाम देही मा भूके को रोटी दे, तू अटाल सुहागिनी हो मा भिक्षाम दे. जिजाबाई कडक होत्या, कडाडल्या. अरे उच्छाद मांडला या गोसाव्यानं, कष्ट करा ना, काम करा ना, भगवान परमात्म्याने हातपाय दिले, कष्टाची रोटी खावा ना, ह्याच्या त्याच्या दारामध्ये भिक्षा मागत फिरताय. पण ती भागीरथी होती हो, तुकोबऱ्यांची कन्या होती. तुकोबऱ्यांचं शिकवण होती की दारामध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला विनमुख पाठवू नये. भागीरथीने काय केलं, ओंजळभर पीठ घेतलं, ते पीठ त्याच्या दिशेला घेऊन धावत सुटलेली आहे. जिजाबाई आल्या, पाठीमागून जोरात त्या भागीरथीच्या हातावरती फटका मारला. आली मोठी उदार बापाची उदार कन्या, घरामध्ये खायला अन्नाचा कण नाही आणि तू भिक्षा मारतेस. भागीरथीने तिथे हार मानली नाही. आईने फटका मारला, तिला दुखलं, तिला त्रास झाला.
डोळ्यामधून आसवांच्या धारा होत्या, पण अंतःकरणामध्ये बापाची शिकवण होती. हाताला लागलेले पिठाचे कण घेऊन भागीरथी अनगडशापाशी गेली. फक्त हात झटकला, बघा, फक्त हात झटकला आणि त्या अनगड शहाचा जो कटोरा आहे तो पिठाने उचंबळून भरला. पीठ खाली सांडू लागलं, खाली सांडू लागलं. तो हथक्क झाला, तो बोलू लागला, तुकाराम तुकाराम तुकाराम, हाय अल्लाह कैसी नायत है, कैसी शौकत है, तुकाराम तुकाराम. भागीरथी बोलू लागली की मेल्या, तुकाराम नाही, तुकारामांची मुलगी मी भागीरथी आहे. त्यावेळेस तो अनगडशा बोलू लागला की अगर बेटी ऐसी हो तो बाप कैसा होगा, जगी ऐसा बाप बाबा ज्याचा वंश बघून जावा. पण पाहता पाहता ती भागीरथी लहानाची मोठी झालेली आहे. बापाचं आणि लेकीचं प्रेम सांगते. पाहता पाहता लहानाची मोठी झाली. जिजाबाईंना त्यांच्या लग्नाची काळजी पडू लागली. आता लेक लग्नाचं वय झालेलं आहे. लग्नाचा प्रसंग आठवला तर आपल्या डोळ्यामध्ये आसवांच्या धारात येतो. लेकीच्या लग्नामध्ये बापा इतकं दगडाचा अंत करून बसणारा दुसरा कुणी नसतो, पण शेवटी तो पान्हा फुटतो आणि तो बाप ढसा ढसा रडू लागतो फक्त लेकीला सासरी पाठवण्याच्या प्रसंगाच्या वेळेस. इथे लक्ष द्या. भागीरथीचं लग्नाचं वय झालं. जिजाबाई बोलू लागल्या, आपल्या लेकीच्या लग्नाचं बघा, सतत तुम्ही भजन करतात, लेकीच्या लग्नाचं बघा. तुकोबाऱ्यांच्या मुखामधले एक वाक्य की जिजाबाई तू काळजी करू नको, माझ्या लेकीच्या सौभाग्यामध्ये जर कोणी असेलच ना तर नवरदेव स्वतःहून चालत घरी येईल. लेकीच्या लग्नाचा प्रसंग येत आहे. जिजाबाई रोज रोज बोलू लागले म्हणून तुकोबाराय कंटाळून एकदा भंडारा डोंगरावरती गेले. तुकोबाऱ्यांचा श्वास म्हणजे विठ्ठल आहे. तुकोबाऱ्यांची जगण्याची आस म्हणजे विठ्ठल आहे. तुकोबाऱ्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे विठ्ठल आहे. भंडारा डोंगरावरती गेलं. नुसते तुकोबाऱ्या भजन नव्हते करत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाड फल फुल वृक्ष ते नामस्मरण करायचे, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे. पण जसे तुकोबाराय तिथून परत येणार त्यास तुकोबाऱ्यांना कळालं की आपल्या देहूपासून काही अंतरावरती एलवडी किंवा एलवाडी नावाच्या गावामध्ये माझ्या भागीरथीला द्यायचं आहे. तिथी ठरली, तारीख ठरली, वेळ ठरली, सर्वस्व ठरलेलं आहे. आता लक्षपूर्वक ऐका. लग्नाचा प्रसंग येत आहे, लग्नाचा दिवस येत आहे. आजकाल जर एखाद्या लेकीच्या आणि बापाचा लग्नाच्या आधीचा संवाद जर काय असेल ना तो अशा पद्धतीने असतो. बाप लग्नाच्या अगोदर आपल्या लेकीला बोलतो की तायडे तुला उद्या लग्नामध्ये कोणत्या कंपनीचा टीव्ही हवाय, तुला उद्या लग्नामध्ये कोणत्या कंपनीचा फ्रीज हवाय, तुला उद्या लग्नामध्ये काय पाहिजे सांग तायडे, ते मी सर्वस्व तुला देतो. अरे माझ्या बापाच्या खिशामध्ये 1 रुपया नाहीये तरी तो बाप लाखो रुपये लग्नामध्ये खर्च करण्याचे स्वप्न पाहत असतो. का तर फक्त एक माझी चिवताई माझं घर सोडून चालली आहे ना, दुसऱ्याच्या घरामध्ये सुखी समाधानी आणि आनंदाने राहावं आणि असंच सासर तिला मिळावं हा अट्टास त्या बापाचा असतो. 1 दिवसाचा लग्न सोहळा असतो, पण एका दिवसाच्या लग्न सोहळ्यासाठी जन्मभराचा कर्ज बाजारी तो बाप होत असतो. त्याला बाप म्हटलेला आहे, जन्मभराचा कर्ज बाजारी. भागीरथीच्या लग्नाचा प्रसंग आलेला आहे. अवच्या तुकोबाऱ्यांच्या घरामध्ये खायला अन्नाचा कण नाहीये. तुकोबाऱ्यांनी सांगितलं की माझ्या भागीरथीचं मी असं लग्न करणार आहे की भावकीने तोंडात बोटं घातली पाहिजे. मला सांगा तुकोबाऱ्यांच्या घरी काय होतो. आम्ही सदैव सुडके जवळ येता, सोरदाके जाऊ पुढती विके, कुत्री घरे राखीते. तुकोबाऱ्यांच्या घरामध्ये काही नव्हतं. तुकोबाऱ्यांच्या घरामध्ये जर काय असेल ना तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. आमच्याकडे शब्द हेच धन आहे, शब्द हेच सर्वस्व आहे. पण तुकोबाऱ्यांनी सांगावं की माझ्या भागीरथीचं लग्न मी अशा पद्धतीने करणार आहे, अशा पद्धतीने करणार आहे की संपूर्ण समाजाने पाहताच आलं पाहिजे असं लग्न. इथे लक्ष द्या हो जरा, इथे लक्ष द्या. भागीरथीचं लग्न लावण्याचा प्रसंग आलेला आहे, पण कशा पद्धतीने हो. अहो माझ्या भागीरथीचं लग्न इतकं जोरात झालं ना, तिचा विश्वाचा मालक विश्वाचा चालक भागीरथीचं कन्यादान करण्यासाठी होता. भागीरथीच्या लग्नामध्ये कशाची कमी असेल हो, की जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जिथे साक्षात स्वतः लक्ष्मी आहे कन्यादान करण्यासाठी, त्या भागीरथीच्या लग्नामध्ये तिला कशाची कमी होती. पण शेवटचा प्रसंग आला तो लेकीला सासरी पाठवण्याचा. लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक बापाने आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकीला आठवा, लेकीच्या लग्नाचा प्रसंग साठवा. आणि तो प्रसंग आल्याबरोबर भागीरथीला तुकोबारे बोलू लागले की भागीरथी
तुला आता जावं लागेल भागीरथी. भागीरथी बोलू लागली की बाबा मला तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाहीये बाबा. तुम्ही मला सांगा, ही जर भागीरथी माहेरून सासरी निघून गेल्यावरती तुमची काकड आरती कोण ऐकवेल बाबा? तुमचा हरिपाठ कोण ऐकवेल बाबा? या भागीरथीचा दिवसेंदिवस तुकोबारायांच्या चिंतनामध्ये जात होता. कोण ऐकवेल बाबा ते चिंतन? मला जायचं नाहीये बाबा. तुकोबारायांनी स्वतःची पगडी काढावी आणि पगडी काढल्याबरोबर भागीरथीच्या चरणापाशी ठेवायला जाणार. भागीरथीच्या चरणापाशी ठेवायला जाणार. भागीरथीने हात धरला आणि भागीरथी बोलू लागली की बाबा माझ्यासाठी तुम्ही तुमची इज्जत माझ्या चरणापाशी ठेवताय बाबा? नाही बाबा, मी निघाले बाबा, मी चालले. पण या भागीरथीला एक वचन द्या, या भागीरथीला एक शब्द द्या बाबा, की भागीरथी इथून तिकडे निघून गेल्यावरती तिच्या अंतःकरणामधून तुकोबाराय कधीच निघून जाणार नाही आणि तिच्या मुखामधून तुकोबारायांचं नामचिंतन कधीच जाणार नाही, तरच मी चालले. भागीरथी निघाली. भागीरथी गेल्यावरती बघा, त्या काळी ज्या वेळेस मुलगी सासरी जायची ना, त्याच वर्षभर माहेरी यायची नाही. पण आजकाल लग्न झालं, महिनाभर सासरी की 4 महिने माहेरी येतेच पोरगी. त्या काळी संस्कार हे संस्कार होते, संस्कृती ही संस्कृती होती, परंपरा ही परंपरा होती. भागीरथी सासरी निघून गेलेली आहे. भागीरथीच्या गावामध्ये माळीन मावशी म्हणून तुकोबारायांची एक नामक शिष्य होती देहूमधली. ती भागीरथीच्या गावामध्ये भाजी विकण्यासाठी जायची आणि भागीरथीचा तो दिवस तुकोबारायांच्या चिंतनाखाली जायचा. भागीरथीला धन्यता वाटली. पण अचानकपणे माळीन मावशी आल्या नाही. काळ आला जवळ. लेकीचं लग्न लागलेलं आहे. बापाच्या जीवनामधली धाकधूक आणि हुरहुर म्हणजे फक्त माझ्या लेकीचं लग्न आहे, ते मोठं कार्य आहे. लेकीचं लग्न लावण्यात आलं आणि तुकोबाराय वैकुंठ गमनाला तयार झाले. प्रथम प्रहर प्रातःकाळ बहुकाळ गेलासी संभाळ, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम. आमच्या तुकोबारायांचा अधिकार काय हो? गरुड आले तुकोबारायांसाठी घेण्यासाठी, पण त्या संतांचा अधिकार असा होता की गरुडाला प्रश्न विचारला, गरुडाचे पायी 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 देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई विज्ञानावा तो हरी अनावा 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 तो हरी. गरुडांना सांगावं की तुम्ही आला आहात ना, माझ्या देवाला बोलवा मगच मी येणार. पिवळा पित्तांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बाई सोनी माझा कैवारी आला. तुकोबारायांना नेण्यासाठी भगवान परमात्म्याने यावं. भगवान परमात्मा आला आणि तुकोबाराय निघालेली आहे. जात असताना प्रत्येकाला विचारलं की तुम्ही येताय का हो? जिजाबाईंना विचारलं. जिजाबाईंनी सांगावं की नाही मला घरातली कामं आहेत. शेजारच्या पाजारच्यांना विचारावं, नाही शेताची कामं आहेत, घराची कामं आहेत, जमिनीची कामं आहेत, प्रपंचाची कामं आहेत. काही ना काहीतरी कारण सांगावं आणि तुकोबाराय एकटे निघून गेले. पण तो काळा दिवस संपूर्ण गावामध्ये अंधार पसरला होता. का? तर तुकोबाराय निघून चाललेले आहेत. बघा, आपलं छोटंसं जरी घर असेल ना, त्या छोट्याशा घरामध्ये एक साधू संतांनी जरी आलं तरी त्या घराचं मंदिर होत असतं. आणि साक्षात या देहू मधला जो देव आहे तो देहू सोडून निघून चालला होता. गाव रडत होतं संपूर्ण. कित्येक जण बोलत होते, माळीन मावशी म्हणते, तुकोबाराय थांबा, तुकोबाराय तुमच्या भागीरथीला न सांगता जाऊ नका, कारण की ती भागीरथी तुमच्या चिंतनावरती जगत आहे. तिला जर कळालं तिचे बाबा जगद्गुरु तुकोबाराय जगतामध्ये नाहीयेत तर प्राण सोडेल ती भागीरथी, प्राण सोडेल. तुमचा अंश असणारी ती भागीरथी आहे. तुकोबाराय वैकुंठ गमनाला निघून गेले. कित्येक दिवस झालं माळीन मावशी दुःखी अंतःकरणामध्ये होत्या. भाजी विकण्यासाठी गेल्या नाही. भागीरथीने बरेच दिवस वाट पाहिली. बऱ्याच दिवसानंतर माळीन मावशी मन घट्ट करून गावामध्ये भाजी विकण्यासाठी गेल्या. भागीरथीला पाहिल्याबरोबर तुकोबारायांची आठवण आली. पाहता पाहता ढसाढसा रडू लागल्या. हुंदके दाटून आलेले आहे. भागीरथीने विचारावं की काय झालं माळीन मावशी? गावात कुणी त्रास देतंय का? सासऱ्याकडून काही त्रास आहे का? सासू त्रास देते का? प्रपंचात काही अडचण आहे का? मला सांगा ना माळीन मावशी, मला सांगा. अधिक हुंदकी देऊन रडू लागली. माळीन मावशी, मला नसेल सांगते तर माझ्या बाबांना सांगा ना, तुमच्या गावामध्येच आहेत ना बाबा, माझ्या बाबांचे सर्वजण ऐकत असतात, तुम्ही बाबांना सांगा. ज्या ज्या वेळेस भागीरथी बाबा बाबा करायची त्या त्या वेळेस माळीन मावशी अधिक हुंदके देऊन रडायची.
का तर ज्या बापाचं नाव ही घेते तो बाप या जगतामध्ये नाहीये. पण तुकोबाऱ्यांच्या पोटी असं संतान जन्माला आला, अशी कन्या जन्माला आली की ती भागीरथी अशी होती की तिला पाहिल्यावरती तुकोबाऱ्यांची आठवण यायची. भागीरथीला छलबिचल झाली. भागीरथी बोलू लागली की माळीन मावशी, ज्या ज्या वेळेस मी बाबांचं नाव घेतेय, ज्या ज्या वेळेस मी बाबा बाबा करतेय, त्या वेळेस तुम्ही अधिक हुंदके देऊन रडताय. काय झाले माझ्या बाबांना? माझे बाबा ठीक आहेत ना? माळीन मावशी मला सांगा, काय झाले माझ्या बाबा? माळीन मावशींनी न राहता उच्चारलं की भागीरथी तुझे बाबा नाही आहेत. भागीरथी बोलू लागली की माळीन मावशी, तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही? तोंड दिले म्हणून काही बोलताय. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? जगद्गुरु तुकोबारांबद्दल बोलताय. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या बाबांबद्दल बोलताय. माझे बाबा मला न सांगता कुठेच जाणार नाही, हा माझा विश्वास आहे. बोलायचं असेल तर विचार करून बोला. भागीरथीचा विश्वास बघा आपल्या बाबांवरती. पण माळीन मावशी म्हणाले की मन घट्ट करून ऐक पोरी, तुझे बाबा निघून गेलेले आहेत. विखुरली हो भागीरथी, विखुरली पूर्ण. घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं. कोंडून घेतल्यावर अनुष्ठान म्हणलं की जोपर्यंत माझे बाबा येत नाही तोपर्यंत मी घराचा दरवाजा उघडणार नाही. तुकाराम 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 नाम घेत राहिली. कारण की तुकोबाऱ्यांचा अधिकार असा आहे की तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, हा तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे. भागीरथीच्या अंगावरती हड नाही, मांस नाहीये, हड पूर्ण झिजून गेलेली आहेत. अशा पद्धतीने कित्येक महिने भागीरथीने अनुष्ठान मांडलेलं आहे. तोल जात आहे पण मुखामधून नामस्मरण तसंच शिल्लक आहे. पण ज्या वेळेस तुकोबाऱ्यांना कळावं की माझ्या लेकीने काही खाल्लेलं नाही, अन्नाचा कण प्राशन केलेलं नाहीये, त्यावेळेस भगवान परमात्म्याला विनंती करावी आणि गेलेले तुकोबारे भागीरथीसाठी पुन्हा यावे. जसे तुकोबारे आले, दारामध्ये आवाज दिला की भागीरथी दार उघड. भागीरथी बाबांचा आवाज ऐकला. भागीरथीला चालता येत नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे अशी डवलत डवलत ती भागीरथी चाललेली आहे. का तर आपल्याला तोल आपल्याला सावरता येईना. दरवाजा उघडला. लख सूर्यांचा प्रकाश भागीरथीच्या डोळ्यासमोर, तुकोबाऱ्यांची चतुर्भुज मूर्ती त्यांच्या समोर. तुकोबारे आले. भागीरथीला कळालं बरं का. भागीरथीने घरामध्ये बसून ठेवलं. आता आपले बाबा आलेले आहेत, त्यांना खायला काहीतरी करावं. प्रत्येक लेकीचा अट्टास असा असतो की माहेरून सासरी जर आपला बाप आला ना तर बापासाठी काय करून काय नको हे आपल्या लेकीसाठी होत असतं. प्रत्येक गावाला सांगायची की तुकोबारे आलेले आहेत, तुकोबारे आलेले आहेत, मला काहीतरी द्या. तुकोबाऱ्यांनी करण्यासाठी शेवया तिने काढल्या, पण शेवयांना देण्यासाठी दूध नव्हतं, शेवया बनवण्यासाठी दूध नव्हतं. गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जायची, माझे बाबा आलेले आहेत, वाटीभर दूध द्या, मला शेवया करायच्या आहेत. पण संपूर्ण गावाला माहित होतं की तुकोबारे कधीच वैकुंठ गमनाला निघून गेले. गावकरी घरामध्ये यायचे, पाहायचे, पण कोणाला तुकोबारे दिसायचे नाही, फक्त भागीरथीला दिसायचे. पण भागीरथी तक्क झाली. काय हा तुकोबाऱ्यांचा अधिकार हो? तुकोबाऱ्यांचा अधिकार असा की एलवाडीमध्ये येलेश्वराच्या दारामध्ये भागीरथी बसली आणि भागीरथी वाटी घेऊन तिथे बसलेली आणि देवाला बोलू लागली की देवा, माझे बाबा इतक्या वर्षानंतर आले, त्यांना बनवण्यासाठी शेवयांमध्ये दूध नाहीये माझ्याकडे, काय वेळ यावी. त्या विश्वाचा मालक आहे ना, येलेश्वराच्या मंदिरामधला जो नंदी आहे, त्या नंदीला स्तन फुटावे आणि त्या स्तनामधून दुधाची उत्पत्ती व्हावी की येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. नंदीच्या दुधाची उत्पत्ती झाली आणि ते दूध घेऊन भागीरथी घरी आली. तुकोबाऱ्यांना शेवया बनवल्या. पण जाता जाता तुकोबाऱ्यांना एक भागीरथी बोलू लागली की बाबा, जो समाज म्हणतोय त्याच्यावरती मी कधी विश्वास ठेवणार नाही. माळीन मावशीने मला सांगितलं तुम्ही मला सोडून निघून गेलेले आहात, पण तुम्ही मला सोडून गेलेल्या नाहीत हे मला माहित होतं. तुम्ही आलात, आता तुम्ही चाललेले आहात, आता एक वचन द्या, एक शब्द द्या की बाबा या भागीरथीच्या अंतःकरणामधून तुकोबारे कधीच निघून जाणार नाही, या भागीरथीच्या मुखामधून तुकोबाऱ्यांचं नाम कधीच जाणार नाही. कारण की माझा बाप म्हणजे जगाचा मालक आहे, माझा बाप म्हणजे जगद्गुरु आहे, त्याच्या स्वाभिमानावरती मी जगत आहे. म्हणून अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांना सांगावं लागलं की पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय. आमचा बाप इतका ज्ञानी होता जगद्गुरु तुकोबाऱ्यांसारखा की मुळी बाप होता ज्ञानी, आम्ही लागलो ज्ञानी. त्या बापाच्या कार्याने, त्या बापाच्या परमात्म्याने भागीरथीला परमात्म्याची गोडी लागली, भगवंताची गोडी लागली, भगवंताचं नामचिंतन करू लागले. पण त्यावेळी तो बाप आपल्या संपूर्ण अट्ठास पूर्ण करत असतो. ब्रह्मेची आळ म्हणजे गेलेले तुकोबारे पुन्हा भागीरथीसाठी यावे